अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो थांबा. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुमच्या आयुष्यात अशी एखादी समस्या आहे का जी कित्येक दिवसापासून सुटतच नाही? कितीही प्रयत्न केले, कितीही प्रार्थना केली तरी काहीच बदल होत नाही. जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ मध्येच स्किप करू नका, कारण आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचे असे 8 संदेश सांगणार आहे ज्यांनी हजारो भक्तांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. आणि शेवटचा संदेश तो प्रत्येक भक्ताने आयुष्यात एकदा तरी मनात कोरून ठेवावा असा आहे. चला तर मग, आपण रोज स्वामींचं नाव घेतो, नामस्मरण करतो, प्रार्थना करतो, पण कधी असा विचार केला आहे का की स्वामी आज आपल्यासमोर असते तर आपल्याला काय सांगितलं असतं? ते आपल्याला पैसा, प्रसिद्धी किंवा मोठेपणाचा उपदेश केला असता का? नाही. स्वामी समर्थांनी माणसाला जगण्याची दिशा दिली. त्यांनी सांगितलेले विचार आजही तितकेच जिवंत आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांचे ते संदेश जे फक्त ऐकण्यासाठीच नाही तर आपल्या जीवनात उतरवण्यासाठी आहे. पहिला संदेश, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य आपण अनेकदा गाड्यांच्या बॅक साईडला बघतो, पण त्याचा खरा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? जेव्हा घरात अडचणी असतात, जेव्हा नोकरी मिळत नाही, जेव्हा पैशाची चिंता सतावते, तेव्हा आपलेच लोक आपली साथ सोडतात, तेव्हा माणूस सर्वात जास्त घाबरतो. अशा वेळी स्वामी समर्थांचा संदेश तुम्हाला उपयोगी पडतो. तो म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा नाही की संकट एका दिवसात संपेल. याचा अर्थ असा आहे की तू एकटा नाहीस, मी तुझा हात धरला आहे, माझी कृपा तुझ्यासोबत आहे, असे स्वामी तुम्हाला सारखं सांगत आहेत. म्हणूनच तुम्हाला तो संदेश कुठे ना कुठे सारखा पाहायला मिळतो. त्यामुळे जर तुम्हाला असा संदेश कुठे बघायला मिळत असेल तर समजून जा की स्वामींची सदैव तुमच्यावर कृपा आहे आणि स्वामींनी तुमचा हात सोडलेला नाही. आता जो दुसरा संदेश आहे तो ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला समजेल की अनेकदा प्रार्थना करूनही आपली इच्छा लगेच का पूर्ण होत नाही. योग्य वेळेची वाट पहा. आजच्या काळात प्रत्येकाला सर्व काही लगेच हवं असतं. आज प्रार्थना केली आणि उद्या परिणाम दिसला पाहिजे असं आपल्याला वाटतं, पण निसर्गात प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. बी पेरल्यावर दुसऱ्याच दिवशी झाड उगवत नाही, तसं देवाकडे प्रार्थनाही योग्य वेळ आल्यावर आपली नक्कीच फळ देते. कधी कधी आपण म्हणतो स्वामी माझं ऐकतच नाही, पण खरं काय असतं आपल्याला माहीत नाही. स्वामी ऐकत असतात, फक्त आपल्या आयुष्यासाठी योग्य वेळ निवडत असतात, कारण त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहिती असतं आपल्यासाठी काय योग्य आहे ते. एका भक्ताने अनेक वर्ष नोकरीसाठी प्रयत्न केले, सगळीकडे अपयश येत होते. तो रोज स्वामींच्या मंदिरात जायचा. एक दिवस त्याने रागानेच विचारलं, स्वामी माझ्यासाठी काहीच का करत नाही? काही महिन्यांनी त्याला अशी नोकरी मिळाली जिची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. तेव्हा त्याला समजलं की उशीर झाला होता पण अंधार नव्हता आणि स्वामींनी त्याच्यासाठी एक वेगळंच काहीतरी निवडून ठेवलं होतं, जे की त्याच्यासाठी खूप चांगलं होतं. आता तिसरा संदेश ऐकताना स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, कारण हा संदेश प्रत्येकाच्या आयुष्याला लागू होतो. कर्माशिवाय कृपा अपुरी आहे. फक्त देवावर विश्वास ठेवून चालत नाही, तितकंच महत्त्वाचं आहे स्वतःचे प्रयत्न. जर शेतकरी बी पेरणारच नाही तर पाऊस पडूनही पीक कसे येईल बरं? तसंच फक्त प्रार्थना करून प्रयत्न सोडले तर यश कसं मिळेल? स्वामी म्हणतात श्रद्धा ठेवा, पण त्याबरोबर कर्मही करा. देव तुमच्या हातात ताकद देतो, पण चालायचं काम तुम्हालाच करावं लागतं ना. चौथा संदेश आहे, मन शांत ठेवा. आजच्या धावपळीच्या जगात माणूस बाहेरून हसताना दिसतो, पण आतून पूर्णपणे तुटलेला असतो. सकाळपासून रात्रीपर्यंत धावपळ, कामाचा ताण, घरची जबाबदारी, आर्थिक चिंता, मुलांचे भविष्य, या सगळ्यामुळे मन सतत अस्वस्थ राहतं. अशा अस्वस्थ मनाने घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. स्वामी समर्थांचा एक साधा पण अमूल्य संदेश आहे, मन शांत असेल तर प्रत्येक संकटाचा मार्ग दिसू लागतो. रोज फक्त 5 मिनिटे डोळे बंद करून स्वामींचे नामस्मरण करा. मोठ्याने नाही, दाखवण्यासाठी नाही, तर मनापासून हळूहळू तुम्हाला जाणवेल की परिस्थिती बदललेली आहे. 5वा संदेश, दुसऱ्याचे वाईट कधीही करू नका. आजच्या जगात स्पर्धा आहे, मत्सर आहे, दुसऱ्याला खाली खेचण्याची वृत्ती वाढत चालली आहे. पण लक्षात ठेवा, दुसऱ्यासाठी खड्डा खाणारा माणूस अनेकदा स्वतःच त्यात पडतो. स्वामी समर्थांनी नेहमी प्रेम, दया आणि क्षमा शिकवली. कोणी तुमच्याशी चुकीचं वागलं तर त्याच्यासारखं बनू नका. तुमचा चांगुलपणा हीच तुमची खरी ताकद आहे, कारण देवाला तुमचे शब्द ऐकू येतात, पण त्याहून जास्त तुमचे हेतू दिसतात. 6वा संदेश, संयम हे सर्वात मोठं शस्त्र आहे.
आपण आजच बी पेरतो आणि उद्या फळ मिळावं अशी अपेक्षा करतो, पण निसर्गाचा नियम वेगळा आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. म्हणूनच जीवनात काही गोष्टी उशिरा मिळाल्या म्हणून त्या चुकीच्या असतात असं नाही. कधीकधी उशिरा मिळालेलं यशच आयुष्यभर टिकतं. जर आज तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं नसेल तर निराश होऊ नका. स्वामी शांत आहेत याचा अर्थ ते दूर गेले आहेत असा नाही. ते योग्य क्षणाची वाट पाहत असतात. पुढचा संदेश प्रत्येक तरुण, प्रत्येक आई वडील आणि प्रत्येक कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा संदेश अनेक घरातील वाद कमी करू शकतो. चांगली संगत निवडा. मित्रांनो, आपण ज्या लोकांसोबत राहतो हळूहळू तसंच आपण बनत जातो. नकारात्मक लोकांमध्ये राहिलात तर विचारही नकारात्मक होतील. सतत तक्रार करणाऱ्या लोकांसोबत राहिलात तर आनंद हरवेल. म्हणून चांगल्या विचारांच्या लोकांसोबत राहा. चांगले ग्रंथ वाचा, चांगले विचार ऐका, नामस्मरण करा, कारण संगत बदलली की जीवन बदलायला सुरुवात होते. संदेश क्रमांक 8. प्रत्येक संकट काहीतरी शिकवून जातं. जेव्हा संकट येतं तेव्हा आपण फक्त दुःख पाहतो, पण काही वर्षांनी मागे वळून पाहिलं तर लक्षात येतं त्या संकटानेच आपल्याला मजबूत बनवले. कठीण काळ हा शिक्षा नसतो तर तो आयुष्याचा शिक्षक असतो. स्वामी समर्थ कधी कधी आपल्याला लगेच त्यातून बाहेर काढत नाही, कारण ते आपल्याला मजबूत बनवत असतात. आज तुम्ही ज्या अडचणीतून जात आहात कदाचित उद्या तीच तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. स्वामींचे हे 7 संदेश तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये अवश्य सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.